नमस्कार, आप देख रहे हैं स्टार भारत न्यूज 19 का डिजिटल प्लेटफॉर्म। आपकी आवाज देश की आवाज। मैं योगिता आपके साथ। आपका एक बार फिर से स्वागत है। तो चलिए देखते हैं आज की ताजा खबरें। तुला आवाज दिला मला तो आली नाही मला आवाज पाहिजे माझ्याकडे गुस्स्यानं पाहत झालीच पाहिजे भावना व्यक्त केल्या। खबर खापरखेड़ा से। नागपुर जिले के खापरखेड़ा पुलिस थाना क्षेत्र में 11 वर्षीय स्कूली छात्र की रहस्यमय स्थिति में मौत के मामले को सुलझाते हुए पुलिस ने कुछ घंटों में ही आरोपियों को गिरफ्तार कर लिया। युवक के पड़ोस में रहने वाले 3 आरोपियों ने पैसों के लिए युवक का अपहरण किया और उसका गला दबाकर हत्या कर दी। ऐसा करने के बाद आरोपी उसके शव को फेंककर फरार हो गए। मिले हुए जानकारी के अनुसार मृतक का नाम जीतू युवराज सोनेकर है, जो खापरखेड़ा के वार्ड क्रमांक 2 में एयरटेल टावर के पास रहता था और शंकरराव चौहान स्कूल में कक्षा 6 में पढ़ता था। परिवार में माता पिता और एक बड़ा भाई है। बताया जा रहा है कि उसकी माता पिता की आपस में अनबन थी, जिसके चलते उसकी मां उसको लेकर रिश्तेदार के साथ अलग रहती थी, जबकि पिता युवराज सोनेकर उनके बड़े बेटे के साथ रहते थे। 15 सितंबर को जीतू सुबह 11 बजे के आसपास स्कूल जाने को निकला था। शाम लगभग 5:30 बजे जब वह घर नहीं लौटा तो परिवार के सदस्य चिंतित हो गए और उन्होंने आसपास उसकी तलाशी की, लेकिन बच्चे का कुछ पता नहीं चला। उसके बाद उसकी मां ने उसी शाम खापरखेड़ा पुलिस स्टेशन में बच्चे के गुमशुदा होने की शिकायत दर्ज की। बुधवार सुबह न्यू छपना परिसर में वालू लेआउट स्थित एक खुले मैदान में सुबह एक व्यक्ति अपने कुत्ते को घुमाने ले जा रहा था। तभी कुत्ता उसी झाड़ियों की तरफ खींच के ले गया जहां बच्चे का शव पड़ा हुआ था, जिसकी सूचना तुरंत पुलिस को दी गई। मौके पर पहुंचकर खापरखेड़ा पुलिस और फॉरेंसिक टीम ने शव को जब्त कर पोस्टमार्टम के लिए अस्पताल भेजकर आगे की जांच शुरू कर दी। जांच दौरान ही खुलासा हुआ कि जीतू के पड़ोस में रहने वाले रूम, यश और राहुल पाल नामक युवकों ने जीतू को घर जाते समय वर्णाकार में जबरदस्ती किडनैप किया और बाद में रात को ही उसकी गला दबाकर हत्या कर दी। हालांकि यह अपहरण उन्होंने पैसों के लिए किया था, लेकिन उन्होंने पैसों की मांग के लिए उनके परिजनों को कोई फोन नहीं किया था। खापरखेड़ा पुलिस अब इस मामले में आरोपियों से आगे की पूछताछ कर रही है। जोन परिमंडल क्रमांक 5 मधील खापरखेड़ा पोलीस स्टेशन येथे 15 तारखेला सायंकाळी 5:30 वाजेनंतर एक 11 वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता। त्यामध्ये त्याच्या पालकांनी काही वेळासाठी तिथे खापरखेड्यामध्ये शोध घेतला। मिळून न आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये येऊन रितसर तक्रार दिली होती। आपण 137(2) PNS नुसार गुन्हा दाखल केलेला होता आणि तसे 16 तारखेला पूर्ण दिवसभर आपल्या विविध म्हणजे 4 टीम संपूर्ण एरिया त्याच्यामध्ये जे जंगल असेल, आजूबाजूच्या विहिरी असतील, जे वाहनं असतील किंवा तिथे WCL चे बरेच मोठ्या प्रमाणात क्वार्टर्स आहेत। बरेच क्वार्टर्स असे आहेत की जे कंडेम परिस्थितीत आहेत, तिथे कुणीही राहत नाही। ते सर्व चेक करण्याची आपली कारवाई चालू होती। परंतु त्या दरम्यानच आज सकाळी 7 वाजता आपल्याला अशी माहिती मिळाली की एका लहान मुलाची डेड बॉडी चंदकापूर जे गाव आहे त्याच्यापासून जरा 200 मीटर अंतरावर ती मिळून आलेली आहे। ज्यावेळेस आपली टीम सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये गळा आवळून त्याच्यात हत्या केल्याचं प्रायमा फेसी दिसून येत होतं। त्यानंतर आपण सर्व अँगलने तपास करायला सुरुवात केली तर त्यामध्ये असं एक लक्षात आलं की हा जो मुलगा होता त्याच्या आईवडील आणि हा मुलगा हे WCLच्या क्वार्टर्स मध्येच राहत होते। त्यांच्या शेजारी राहणारा एक राहुल पाल नावाचा मुलगा होता, ज्यांचे खूप चांगले संबंध होते एकमेकांसोबत। तर त्या मुलाने या लहान मुलाला आपल्या 2 मित्रांच्या सहाय्याने
किडनॅप करून त्याचा हा मर्डर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं मोटिव्ह असं होतं की मृतक मुलाच्या वडिलांकडून पैसा त्यांना घ्यायचा होता. तर त्यांचं जे प्लॅनिंग झालेलं होतं त्यानुसार एक 10 लाख रुपये त्यांनी मागायचं ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये आता सध्या 3 आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि बाकीची पुढची इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर चालू आहे. आणि याच्यामध्ये त्यांचं प्लॅनिंग जे झालेलं होतं त्यानुसार त्यांनी 10 लाख रुपये मागणी करायचं ठरवलं होतं. परंतु आतापर्यंतच्या आरोपींच्या विचारपूसमध्ये असं समोर येत आहे की यांनी ज्यावेळेस त्या मुलाला गाडीत घेतलं, हा मुलगा त्याला ऑलरेडी ओळखत असल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने गाडीत आला आणि ते गाडी सिल्लेवाड्याकडे जिकडे मनुष्यवस्ती नाहीये अशा रोडला घेऊन गेले. त्यावेळेस तो मुलगा त्यांना जेव्हा प्रश्न विचारायला लागला की दादा मला कुठे घेऊन जातोय तू, तर त्यावेळेस त्यांनी त्याला अगदी निर्दयीपणे गळावून त्याची हत्या केली. मग त्याच्यानंतर त्यांनी आधी तर ही बॉडी डिस्पोज कशी करायची याच्यावरच मागच्या ते जवळपास 2 दिवसापासून विचार करत होते किंवा ते त्या पद्धतीने प्लॅनिंग करत होते. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची फिरवतीची रक्कम त्यांच्या मृतकाच्या आईवडिलांकडे मागणी केलेली नव्हती. त्यांना ही सर्व घटना घडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याकडून काहीतरी अशी घटना घडलेली आहे की आपल्याकडे मॅनेज होत नाही. त्यामुळे मग ते विचार करू शकले नाही की आता पैसे त्यांच्याकडून कसे मागायचे, ते बॉडी डिस्पोज करण्यामध्येच व्यस्त होते. त्या प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की आई वडील जे होते त्यांच्या नेहमी छोट्या मोठ्या भांडणं होत असायच्या आणि बऱ्याचदा ती आई तिच्या माहेरी जाऊन राहत होती. त्याच्यातलाच हा प्रकार होता. मागच्या जवळपास 15-20 दिवसापासून ते माहेरी जाऊन राहत होत्या. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या असं म्हणणं योग्य राहणार नाही. तर यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हाच होता की मुलाच्या वडिलांकडनं पैसे कसे मिळवता येईल. कारण हे जे 3 जण मुलं आहेत ते कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. त्यांचं जवळपास 25 वर्ष वय आहे आणि मोबाईल आहेत त्यांच्याकडे. सारखं मोबाईलमध्ये काहीतरी करत राहणं, ते बघणं, काम न करणं, त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या असतील असं प्रायमरी वाटत आहे. कार जी आहे ते अरुण भारती नावाचा एक आरोपी आहे. ही कार त्याची स्वतःची कार आहे आणि ती कार त्यांनी याच्यामध्ये वापरलेली. देखते रहिए स्टार भारत न्यूज 19 का डिजिटल प्लेटफॉर्म, आपकी आवाज देश की आवाज। ऐसी अन्य ताजा खबरों के अपडेट्स के लिए हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करें।